गुड मॉर्निंग गाइस. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आजचा असा ब्लॉग आहे की मी चाललोय फॅमिली सोबत. तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं मी बोललोय फॅमिली सोबत चाललोय ते बघा. आता चाललोय फॅमिली सोबत दादरला त्या उमेला बघा. हा सो आता चाललोय आम्ही तिथून स्टेशनला चाललोय. चल दादरला चाललोय. दादरवरून चाललोय चैत्यभूमीला. चैत्यभूमीवरून बघू आता कुठं फिरायचा काय. कोण तुला बघत चाललेली तुझ्या मम्मीला माहिती नाही तू एवढा फेमस झाला नाही. मम्मीला तुम्ही जा पुढं. चालत चालत चाललोय चैत्यभूमीला. सिग्नल लागला. सिग्नल दोघी बहिणी शोभून दिसतात. त्यांना लाज वाटते गॉगल लावायला. लावायचा ऊन आहे म्हणून. त्याला काय होतं. आता जरा पेट पूजा करतो मग तिकडे गेल्यावर तुम्हाला ब्लॉग दाखवतो. गाईस खूप खाल्लाय. आता चालत चालत चाललोय पुढे. हा एक सिग्नल क्रॉस केला की आता चैत्यभूमी लागेलच. तर बघा चैत्यभूमीला जाऊ. तिकडे व्हिडिओ काढायला भेटला पाहिजे. आतमधलं तुम्ही बघितलं की नाही आहे माहित नाही, पण आतमधलं सीन खूप भारी आहे. त्या पाठीवर एक लय मोठं कारण आहे, म्हणजे तिकडची एक हिस्ट्री आहे. तिथं लोक का जातात पाय पडायला, कारण का बोलतात ना बाबासाहेबांना शेवटची अग्नी तिकडे दिलेली चैत्यभूमीला दादरला. त्यांचं घर राजगृह तो ईस्टला आहे, पाठच्या साईडला आहे, आणि आपण चाललोय चैत्यभूमीला वेस्टला. आता इथून हा सिग्नल क्रॉस केला ना ते पुढे लागेल. हे बघा समोरच आहे माझ्या. दिसला असेल समोरच आहे. खतरनाक जवळून जाईन ना तेव्हा अजून एक क्लिअर व्हिडिओ काढेल. तर आम्ही जाणार होतो 5 तारखेच्या रात्री कॅन्डल लावून जाणार होतो, बट माय पेपर्स वगैरे होते, दॅट्स वाय जायला जमलं नाही. आणि दरवर्षी आम्ही फॅमिली येतो इकडे फॅमिलीने पाया पडायला, आणि ह्या वर्षी पेपर होते म्हणून लेट आलो. आता जातो. ते पाठी चालतात सर्व मी आणि हा आम्ही आलोय पुढं शरणम. आता पुढे गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. बाहुं सहस्रमभिनि नितसायुधन्तं गिरिमेखलम् उदितघोर ससे
दानादिधम्मविधिना जितवा मुनिन्दो तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि बोधं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. काही आतमध्ये दर्शन वगैरे झालं, आता येऊन बसलोय. एवढा डेंजर चालला की डायरेक्ट सोलच काढली त्याने शूजची. हाय पोरं आहे ती. कुठल्या हाताला बांध राईटी आय लव्ह राईटी. हे बघ माझे नवीन शूज. चुप रे. खूप ना पाहू. आता जरा बसलोय तर बसायला बनवलंय बघा. भारी व्ह्यू येतो. काय पाडलं कॅलेंडर पडलं. आता इथून कुठं जायचं काय प्लॅन तर नाही, बघू आता. पप्पा आले. एवढा भारी चालला की नाही सोलच काढला पप्पा शूजचा. पाय दाखव धर पप्पाला बांध. पाय दाखव ना. अरे पाय दाखव ना, पाय दाखव. चप्पल घ्या त्याला आता. अप्पाला पण राईट मध्ये बांधलंस ना. निघालो आताच इथं भूमीवरून. आता बघू कुठं जायचं. चप्पल घ्यायला. पहिला याला चप्पल घ्यायला जातो. आता इथून कुठं जायचं बघू. लय ऊन आहे, लय ऊन आहे. सो गाईस फायनली आता घाटकोपर वरून मेट्रो मधून उतरलो. वर्सोवाला आलोय बीचला. मेट्रो मधून आता बाहेर निघलो. तिथून रिक्षा पकडून जातो वर्सोवा बीचला. गाईस बीच वर आलोय. बीच बघूनच अख्खा मूड घ्या. घरी गेलो असतो. या पूर्ण बीच वरती आम्हाला 6 जणांना पकडून कोणच नाही. हे खालती काय हे चिकट आहे माती, नको. शूज खराब होतील माझे एवढे. नाही जास्त पुढे नको बाबा. नको. भरती येते. हा झाली इच्छा पूर्ण झाली. वाव मेट्रो बघितली. फोटो काढ ना. कसं वाटतंय बीचल्यावर. एक नंबर. अजिबात ना काय वाटत. थांबा मला गॉगल लावू द्या. आता विचार. बघा आला बघ. गायस जेवलोय आणि आता इथून जाणार अंबरनाथला. तर हॉटेलमध्ये 3 डिश मागवले. पहिली डिश मागवली चायनीज, व्हेज चायनीज. एवढा घाण ते बोलू तिथं पैसे वाया गेले. दुसरा मागवला ब्राउनी. ब्राउनी एवढी ती पण वाया गेली. मग शेवटी मागवला डोसा.
डोसा कुठेतरी चांगला तो खाल्ला, पोटात बरं वाटलं जरा. तर इथून चाललोय अंबरनाथला. आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांना भेटायला. घरी घरी हा तर तिकडे जातो. आपला तर आता पहिला मेट्रोने जाऊ घाटकोपरला, घाटकोपर वरून मग डायरेक्ट अंबरनाथला. आजचा पूर्ण जो फिरण्यामध्ये जाणार आहे आमचा. तर कंटिन्यू करा ब्लॉग, बघा पुढे अजून किती. सो गाईज फायनली आता घरी आलोय. बाहेर जायचा प्लॅन झालेला अंबरनाथला, बट कॅन्सल केला. दिवसभर खूप फिरलो वगैरे, तर हातपाय दुखायला लागले. आता 5 वाजले आणि अंबरनाथला गेलो सो रात्री खूप लेट झाला असं यायला. सो आता आलो घरी, खाल्लं वगैरे. तर आता झोपतो. डायरेक्ट संध्याकाळी जेव्हा उठेल तेव्हा बाहेर जाईल, टाइमपास करेल. आता जरा झोपतो, आराम करतो. भेटूया संध्याकाळी. Later that night. सो गाईज फायनली झोपायला आता जेवतो आणि आराम करतो. पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंग केला, नंतर संध्याकाळी क्लासला गेलो त्यामुळे ब्लॉग करायला भेटला. सरप्राईज पेपर काढला दादाने आमचा, ते झालं. पेपरवर आलो, थोडं खाल्लं, संध्याकाळी ब्लॉग नाही केला. आता डायरेक्ट आउटरो देतोय. तर आजचा दिवस असा होता. फुल मजा मस्ती केली, फिरलो वगैरे. अजून जाणार होतो, तुम्हाला पण बोललो अंबरनाथला जाणार आहे, पण नाही गेलो. त्याच्यानंतर इथे आलो, झोपणार होतो, अचानक क्लासला गेलो, खाल्लं वगैरे. त्याच आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉग इकडे संपतो. सो डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय दादा, बाय बाय.